आजच्या स्टडी कॅम्पच्या उद्घाटन सोहळ्याकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महापुरुषांचे विचार सोबत घेऊन व त्यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण व वंदन करून करणार आहोत. तरी मी स्टेजवरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आजच्या अध्ययन शिबिराचे उद्घाटन करावे. आजचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहास अभ्यासक बाळासाहेब गरुड सरांचं आपण 3 पुस्तकं देऊन आज स्वागत करणार आहोत. ते पुस्तकं म्हणजे कास्ट कॉन्फ्लिक्ट अँड आयडियोलॉजी बाय रोझालिंड ओ हॅन्ड्रॉन, ज्याच्यात महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सत्यशोधक आंदोलनाबद्दल लिहिले आहे. दुसरा म्हणजे कल्चरल रिव्हॉल्ट इन कॉलोनियल इंडिया बाय गेल ऑम्ब्रेट, जे शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर आंदोलनाबद्दल आहे. व तिसरे पुस्तक म्हणजे हू वर दी शूद्रास बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे शूद्रांच्या ओरिजिन बद्दल आहे. हे 3 पुस्तकं देऊन आपण आज सरांचे स्वागत करणार आहोत. तरी मी ॲडव्होकेट बलराज शिंदे सर आणि उद्धव चौधरी सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन सरांचे स्वागत करा. आता आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकडे वळूया. आपल्या देशात, समाजात समता, बंधुता, सामाजिक न्याय यांची प्रस्तावना करण्यासाठी बुद्धापासून ते बाबासाहेबांपर्यंत ज्या ज्या महामानवांनी, महास्त्रियांनी आपलं समस्त जीवन समर्पित केलं, त्या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आज ज्यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करून माझे उद्घाटनपर 2 शब्द आपणासमोर व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. आजच्या या स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी या अभ्यास समूहाच्या वतीने आयोजित या स्पेशल वीकली स्टडी कॅम्पच्या प्रमुख संवादकपदी असलेले आमचे मित्र शशिकांत पट्टेकर सर आणि स्टुडंट फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटीचे सर्व सदस्य आणि समोर जमलेल्या माझ्या मित्रांनो, बांधवांनो आणि भगिनींनो, प्रथमतः स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटीच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हा जो स्पेशल वीकली स्टडी कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या ताईने सांगितलं की बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे की
छत्रपती शाहू महाराजांची जी जयंती आहे ती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी झाली पाहिजे. त्या अनुषंगाने जवळपास 1 महिना हा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचा उत्सव या ग्रुपच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो, मनवण्यात येतो. हे खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे आणि त्यामधलं जे कोर मी सुरुवातीलाच उद्धृत केलं की समता, बंधुता, सामाजिक न्याय, हे जे दिलेलं आहे हे एका परंपरेतून आलेलं आहे. बाबासाहेबांनी हा जो विचार आपल्या घटनेमध्ये आणलेला आहे तो ज्याप्रमाणे ते अमेरिकेत राहिले, इंग्लंडमध्ये राहिले, तिथलं लोकशाही त्यांनी वातावरण बघितलं, तिथले मूल्य त्यांनी बघितले, ते त्यांनी या देशाच्या घटनेत घेतलेच आहेत. तिकडून तर ते आलेलंच आहे. पण या देशाची जी समतावादी परंपरा आहे, जी बुद्धापासून सुरू होते, त्या बुद्धापासून सुरू होणाऱ्या परंपरेमध्ये जे जे काही महामानव आणि महास्त्रिया यांनी आपलं योगदान या देशामध्ये, समाजामध्ये दिलेलं आहे, त्यातील तत्व सुद्धा या संविधानामध्ये अंतर्भूत आहेत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला, तो राज्यकारभार ते ज्यांचे वंशज होते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं इम्प्लिमेंटेशन होतं. हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच जणांना हेच माहिती नसतं की शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 10वे वंशज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील किंवा त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले त्याचं प्रतिबिंब शाहू महाराजांच्या राज्यकारभारामध्ये आपल्याला उमटलेलं दिसतं. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या त्या संस्थानामध्ये जे जे काही निर्णय त्यांची अंमलबजावणी केली त्यातील बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये आपल्याला घेतलेल्या दिसतात. शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये जे जे काही उदात्त आणि त्यांच्या काळाच्याही पुढे जवळपास 200 वर्ष पुढे असलेले निर्णय घेतले. त्यातले फक्त 2च गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ताई मोबाईल घे इकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 ऑगस्ट 1677 ला जेव्हा ते दक्षिण दिग्विजयासाठी आजच्या कर्नाटक, तमिळनाडू मध्ये गेले होते, त्या ठिकाणी एक पत्र लिहिलेलं आहे. 24 ऑगस्ट 1677 ला ते पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्या भागामध्ये जो कोरोमंडल किनारा आपण ज्याला म्हणतो, जो चेन्नईचा जो वरचा भाग येतो त्याला कोरोमंडल किनारा म्हणतात, आज सुद्धा तेच नाव आहे. त्या भागामध्ये शिवाजी महाराज हे दिग्विजयासाठी असताना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी डचांची वखार होती. त्यांच्या काळामध्ये 4 युरोपियन सत्ता भारतामध्ये आलेल्या होत्या, हे अगोदर लक्षात घ्या. पोर्तुगीज आलेले होते 1498 ला, इंग्रज आलेले होते 1600 ला, डच आलेले होते 1602 ला आणि फ्रेंच आलेले होते 1664 ला. हा इतिहास थोडासा लक्षात घ्या. त्यांच्या काळात हे 4ही युरोपियन सत्ता या भारतामध्ये आलेल्या होत्या. तर त्या कोरोमंडलचं जे काही डच गव्हर्नर होता त्याचं नाव होतं जॅक्विस काउलियर, आणि त्याला हे पत्र लिहिलंय शिवाजी महाराजांनी. आणि त्या पत्रामध्ये त्याने शिवाजी महाराजांकडे याचना केली होती की आता या भागात तुमचं राज्य आलेलं आहे, तर आम्हाला आमच्या व्यापार करण्यासाठी तुम्ही सवलती द्या. तर त्या सवलती देण्यासाठी काही कलमं शिवाजी महाराजांनी मग तयार केली होती. आणि त्या कलमांमधलं एक कलम खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात, ते पत्रच तुम्हाला मी थोडक्यात त्यातला जो महत्वाचा जो पॉइंट आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो ते पत्राचा, आणि त्यामधून तुम्हाला कळेल की शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे नेते होते.
तर त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात, मुसलमानांच्या म्हणजेच आदिलशहाचं राज्य होतं अगोदर तिथे, मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्याची परवानगी होती. परंतु आता या ठिकाणी माझे राज्य आलेले आहे आणि माझ्या राज्यात तुम्हास स्त्री व पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न कराल तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले गेले पाहिजे. ज्या युरोपियन सत्तांना आधुनिक आधुनिक म्हणून आपण मिरवतो, त्या अमेरिकेने, त्या इंग्लंडने 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गुलाम म्हणून विकण्याची प्रथा त्यांच्या देशामध्ये चालू ठेवली होती. हे वास्तव आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. अब्राहम लिंकनला अमेरिकेमध्ये मोठी क्रांती करावी लागली, मोठं गृहयुद्ध त्या ठिकाणी लढवावं लागलं. तेव्हा कुठला अमेरिकेतली गुलाम बनवण्याची प्रथा आहे ती बंद झालेली आपल्याला दिसते. कधी? 1864-1870च्या दरम्यान. त्या अगोदर 200 वर्ष शिवाजी महाराज पत्र लिहित आहेत. ही एक गोष्ट. दुसरं शिवाजी महाराजांचं पत्र आहे ते आहे 2 एप्रिल 1679 ला औरंगजेबाला लिहिलेलं. औरंगजेबाने त्याच्या राज्यामध्ये जिजिया नावाचा जो काही धार्मिक कर आहे, जो मुस्लिमेतर जी काही जनता त्याच्या राज्यामध्ये होती त्यांच्याकडून वसूल करण्यास सुरुवात केलेली होती. म्हणजे तुम्हाला जर एखादं धार्मिक पर्यटन करायचं असेल तर तुम्हाला तो विशेष कर द्यावा लागत असे त्याच्या राज्यामध्ये. तुम्ही औरंगजेबाच्या राज्यात राहता म्हणून तो कर द्यावा लागत असे. जेव्हा शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये म्हणजे मोठं पत्र आहे खूप, ते पत्र तुम्ही सगळं म्हणजे आवर्जून वाचलं पाहिजे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज त्याला म्हणतात, त्यातला फक्त जो महत्वाचा पॉइंट आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. शिवाजी महाराज काय म्हणतात बघा, 2 एप्रिल 1679 ला औरंगजेबाला, जर तुम्ही देवाच्या खऱ्या दिव्य ग्रंथावर म्हणजे कुराणावर आणि वचनांवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला त्यात आढळेल की देवाला रब्बुल आलमीन म्हणजे सर्व मानवांचा स्वामी म्हटले आहे. केवळ रब्बुल मुसलमीन म्हणजे मुसलमानांचाच स्वामी नव्हे. म्हणजे सर्व धर्म समभावाचा जो विचार जो इंग्लंडने जगाला दिला असं म्हणतात, तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पत्राच्या मधून आपल्याला निदर्शनास येतो. खऱ्या अर्थानं जगामध्ये लोकशाही ही 20व्या शतकामध्ये अवतरलेली अनेक देशांमध्ये, आणि अनेक देश आजही हुकुमशाहीमध्ये आहेत. आपला देशही हळूहळू त्या दिशेने चाललेला आपल्याला दिसत आहे. बघतोय आपण 18-20 दिवसांपासून एक माणूस उपोषणाला बसलेला आहे. त्याची वैचारिक पार्श्वभूमी कोणतीही असू शकते, वेगळी असू शकते, मतमतांतरे असू शकतात, पण त्या माणसाला साधं त्याची विचारपूस सुद्धा ही व्यवस्था आजची करत नाहीये. याच्या अगोदर त्यांचाच एक विचाराचा अग्रवाल नावाचा व्यक्ती होता जो गंगेच्या उपोषणासाठी बसलेला होता. 120 दिवस उपोषण करून तो मेला, पण मोदी नावाच्या महामानवाने त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. जेव्हा तो मेला त्याच्यानंतर ट्विट केलं की मला खूप दुःख झालं. म्हणजे आजही अनेक देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा होऊ घातलेली हुकुमशाही आपल्याला दिसते. पण त्या हुकुमशाहीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभावाचा विचार आपल्याला आपल्या पुढे मांडताना दिसतोय. हे मी का सांगतोय, कारण राजर्षी शाहू महाराज हे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त रक्ताचे वारस नव्हते, तर ते विचारांचेही वारस होते. हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुढील त्यांनी राज्यकारभार हातात घेतल्याबरोबर आपल्याला त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्यावरून दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 5 एप्रिल 1676 ला एक पत्र आहे. त्यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की आता या भागामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचं कर्ज वसूल करू नका, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करू नका. उलट शेतकऱ्याला जर काही लागत असेल, त्याला बैल लागत असेल, बैलजोडी लागत असेल, गाडी लागत असेल, किंवा त्याला जर काही आऊत लागत असेल, बियाणे लागत असेल, त्याला जर म्हणजे धान्य लागत असेल तर त्याला ते द्या. आणि जेव्हा सुगी येईल तेव्हा त्याच्याकडून
टप्प्याटप्प्याने वसूल करा, एकदम वसूल करू नका. वसूल करताना व्याज वसूल करू नका, फक्त मुद्दल वसूल करा. शिवाजी महाराजांचं पत्र आहे. 2 एप्रिल 1894 शाहू महाराज राज्यावर आले आणि त्यानंतर 12 दिवसांनी 14 एप्रिल 1894 शाहू महाराजांनी एक पत्रक काढलेलं आहे. त्या पत्रकामध्ये शाहू महाराज लिहितात की माझ्या राज्यातील अधिकारी हे खेड्यापाड्यामध्ये जातात आणि जनतेला तोशीस देतात, म्हणजे त्रास देतात. तर त्यांनी अशा प्रकारचं कोणतंही काम करू नये, जनतेला त्रास देऊ नये, जनतेकडून अवाजवी टॅक्स वसूल करू नये. शाहू महाराज लिहित आहेत. म्हणजे फक्त ते रक्ताचे वारस नव्हते, ते विचाराचे वारस होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, पण या स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करायला छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळच्या परिस्थितीमुळे आणि त्यांना लाभलेल्या अल्पायुष्यामुळे वेळ देता आला नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य खऱ्या अर्थानं सुराज्यामध्ये जर कोणी परिवर्तित करण्याचं काम केलं असेल तर ते त्यांचे खरे वंशज राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. हे त्यांनी त्या पुढच्या काळामध्ये जे काही अनेक निर्णय घेतले त्यामधून आपल्याला दिसून येत आहे. चालता चालता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आठवली म्हणून सांगतोय की ज्या दिवशी राजर्षी शाहू महाराज सत्तेमध्ये आले, म्हणजे राजा बनले 2 एप्रिल 1894, त्याच दिवशी आणखी एक त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला होता आणि ज्यावरून मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बंद पाडण्यात आलेला शिवराज्याभिषेक शक त्याच दिवशी चालू करण्याचं एक पत्र त्यांनी जाहीर केलं, जाहीरनामा त्यांनी पाठवला होता, दिला होता. हा शिवराज्याभिषेक शक कोणी सुरू केला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी. 6 जून 1674 त्यांनी जेव्हा राज्याभिषेक केला त्या दिवशी तो शक सुरू केलेला होता. म्हणजे नवीन कालगणना त्यांनी सुरू केली होती. ही कालगणना बंद कोणी पाडली होती? तर नाना फडणवीस या पेशव्याने ती बंद पाडलेली होती आणि त्याने मोगलांचा फसली शक सुरू केलेला होता. म्हणजे आज जे ढोल वाजवत आहेत मोगलांच्या नावे, मोगलांना आक्रमक म्हणून जे काही आज मोठ्या कंठरावाने ओरडून सांगत आहेत, ते लोक मोगलांचा सगळा कारभार पुढे चालवत होते, त्यांचे फसली शक या ठिकाणी सुरू करत होते. यांचे पूर्वज अकबराच्या दरबारामध्ये बसून भविष्य पुराण लिहित होते आणि त्यामध्ये अकबराला पूर्वाश्रमीचा ब्राह्मण, फक्त ब्राह्मणच नव्हे तर शंकराचार्याचा वंशज मुकुंद नावाचा ब्राह्मण म्हणून त्याला प्रचारित करत होते. हेच ब्राह्मण त्याच्या दरबारामध्ये नाचत होते आणि पुढे चालून त्यांचे जे ते जेव्हा सत्तेत आले तेव्हा मोगलांचा कारभार पुढे ते चालवण्याचं काम करत होते आणि आज ते मोगलांच्या नावाने आक्रोश करत आहेत आणि आपल्याला सांगत आहेत. हे वास्तव थोडं समजून घ्या. तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक शक हा शाहू महाराजांनी सुरू केलेला होता. शाहू महाराजांच्या जीवनाला सर्वात कलाटणी देणारं जर प्रकरण कोणतं असेल तर ते सर्व तुम्हाला आम्हाला माहिती आहे, ते प्रकरण होतं सन 1899चं वेदोक्त प्रकरण. वेदोक्त या शब्दाचा अर्थ होतो वेदांवर आधारित असलेलं. वेदोक्त 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. सर्वात जुना जर प्राचीन कोणता म्हटला जातो तर तो ऋग्वेद म्हटला जातो. आता या संदर्भामध्ये सरांच्या आणि माझे थोडेसे मतभेद आहेत या वेदांच्या संदर्भामध्ये, पण एक संस्कृत सुभाषित आहे की वादे वादे जायते तत्वबोधा. म्हणजे आपण चर्चा केली पाहिजे, आपल्यामध्ये वाद असू शकतात आणि वादानेच आपण अंतिम जे सत्य आहे त्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्या पद्धतीनं हे जे काही वेद वगैरे जे आहेत हे खूप अलीकडच्या काळातले ते असं एक निरीक्षण मी एक नोंदवलेलं आहे, माझा जो काही थोडाफार अभ्यास आहे त्यावरून. त्यामध्ये ऋग्वेद जो आहे, जो आपल्याला सांगितला जातो, जो बुद्धाच्या अगोदर हे वैदिक व्यवस्था होती आणि ऋग्वेद हे 4 वेद वगैरे होते वा त्यावर आधारित वर्ण व्यवस्था होती, हे जे आपल्याला सांगण्यात येतं ते अत्यंत चुकीचं आहे, खोटं आहे. तसं काही नाहीये. कॉम्रेड शरद पाटील नावाचे खूप मोठे प्राच्यविद्या पंडित आहेत, त्यांचं एक स्टेटमेंट आहे, ते एका ठिकाणी म्हणतात की आपण ब्राह्मणांना मिथकांच्या मैदानामध्ये हरवू शकत नाहीत. ब्राह्मणांचा पराभव करायचा असेल तर त्यांना आर्किओलॉजीच्या मैदानामध्ये आणावं लागेल. आणि जर आर्किओलॉजिकल एव्हिडन्सचा विचार केला तर ब्राह्मणांच्या वेदांचा आणि ब्राह्मणांच्या वैदिक व्यवस्थेचा एकही पुरावा सापडत नाही. आणि जे काही पुरावे म्हणून आपल्याला सांगण्यात येतं त्यांचं सुद्धा विश्लेषण आपण कधीतरी पुढे करूया. ते सुद्धा ब्राह्मणांशी त्यांचा काही संबंध नाही किंवा त्यांच्या त्या वैदिक व्यवस्थेशी
त्यांचा काही संबंध नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ जे आहे पुण्याचं, त्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन बघा. त्यांनी युनेस्कोला सर्वात ऋग्वेदाची प्राचीन प्रत कोणत्या याच्या संदर्भामध्ये जे काही त्यांनी पाठवलेली माहिती तर त्यांनी दिलेलं आहे की इसवी सन 1464 मध्ये ऋग्वेदाची सर्वात प्राचीन प्रत ही निर्माण झालेली आज जी उपलब्ध आहे ती सर्वात प्राचीन. किती? इसवी सन 1464, म्हणजे 600 वर्षांपूर्वीची. त्याच्या अगोदरचं त्यांचं काहीच नाहीये. आणि तुम्ही जर युआन शांग वाचला तर युआन शांगना ज्या वेदांची नावे दिलेली, ज्यांचं अध्ययन नालंदा विद्यापीठामध्ये केलं जात होतं, त्या वेदांची नावे वेगळीच आहेत. त्या वेदांची नावे जर तुम्ही ऐकली, आता हे ओपन होत नाही याने, तर तुम्ही तुम्हाला वेदांची नावे सुद्धा सांगितली असती, ते वेदांची नावेच वेगळी आहेत. ओपन होईना. त्यानंतर जेव्हा अलबरुनी भारतामध्ये येतो तेव्हा त्या वेदांमध्ये काय, त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो ते त्यानं वेगळंच सांगितलेलं आहे. युआन शांगने वेगळंच सांगितलेलं आहे त्या 4 वेदांमधला वेगळा अभ्यास. जेव्हा तैमूरलंग भारतामध्ये येतो त्याने पुस्तक लिहिलेलं आहे तैमूरलंगनं. तो जरी आक्रमक होता, हिंसक होता, तरी तो विद्वान सुद्धा होता, हे समजून घ्या. त्याने पुस्तक लिहिलेलं आहे, स्वतःच्या आत्मकथा लिहिलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा त्याने ऋग्वेदा संदर्भात लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे त्यानं ते विश्लेषण केलेलं आहे, ते वेगळंच आहे. आणि आज जे आपल्याला ऋग्वेद वगैरे सामवेद अथर्ववेद आज यजुर्वेद जे आहे, जे काही आहे त्याच्यामध्ये ते वेगळंच त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये अलबरुनी खूप छान लिहितो. अलबरुनी म्हणतो की वेदांच्या संदर्भामध्ये एक प्रकरणच त्यानं दिलेलं आहे, 2रं का 3रं प्रकरण आहे. त्यामध्ये अलबरुनी म्हणतो की ब्राह्मण वेदांचा अभ्यास करतात, हे वेद ते लिहून ठेवत नाहीत. तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्यांनी हे वेद आणलेले आहेत असं ते सांगतात. आणि या पद्धतीमध्ये अनेकदा ते वेद विसरलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा नवीनच वेद निर्माण केलेले आहेत. अलबरुनीनं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणजे हा ब्राह्मण जेव्हा एखादा विधी करायचा असेल त्यासाठी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याच विधीचे वेगवेगळे मंत्र म्हणतो आणि वेगवेगळे ब्राह्मण वेगवेगळे मंत्र म्हणतात, त्या पद्धतीनंच हे जे काही वेद त्यांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत ते सुद्धा हे कालानुरूप त्यांनी त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे असं अलबरुनीनं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर या वेदांवरून जे प्रकरण घडलं शाहू महाराजांच्या जीवनामध्ये ते म्हणजे वेदोक्त प्रकरण. कार्तिक महिन्यामध्ये, प्रत्येक वर्षाच्या कार्तिक महिन्यामध्ये तिची जी नदी आहे आपल्या कोल्हापूरची पंचगंगा, त्या पंचगंगा नदीवरती राजपरिवाराने स्नान करण्याची परंपरा ही या शाहू महाराजांच्या घराण्यामध्ये होती. शाहू महाराज हे त्यांच्या घराण्यात चालत आलेल्या परंपरा पाळणारे राजे होते. त्या अनुषंगाने त्यांनी त्या नदीवरती ते गेले आणि त्यांनी तिथे स्नान केलं. स्नान करत असताना त्यांचा नारायण भट नावाचा तो त्यांचा जो काही पुरोहित होता तो सोबत होता आणि तो मंत्र म्हणत होता. एक राजोपाध्ये नावाचे सुद्धा एक ब्राह्मण त्यांचे मित्र त्यांच्या सोबत होते. त्यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं शाहू महाराजांच्या की महाराज तुम्ही तर क्षत्रिय आहात, परंतु हा ब्राह्मण जो मंत्र म्हणत आहे ते पुराणोक्त मंत्र आहेत. पुराणोक्त म्हणजे पुराणांमधील मंत्र, वेदोक्त म्हणजे वेदांमधील मंत्र. फरक समजून घ्या. आता पुराण कोणासाठी काढलेली आहेत? ही पुराण जे म्हणतात ना प्राचीन, बऱ्याचदा बरं का विषयांतर होऊ शकतं पण महत्वाची आठवतं म्हणून मी सांगतो मध्येच. तर अलबरुनीनं भगवद्गीता असेल, पुराण असेल, याच्यातले उतारे दिलेले आहेत आणि ते जे उतारे आहेत ते आज उपलब्ध असलेल्या या पुराणांमधल्या उतार्यांशी आणि भगवद्गीतेतील उतार्या श्लोकांशी मॅच होत नाही. म्हणजे वेळोवेळी बदललेलं आहे. हे ब्राह्मणांची टेंडन्सी लक्षात घ्या. म्हणजे तो एड्सचा विषाणू हा रंग बदलतो म्हणतात ना, आपले गुणधर्म बदलतो म्हणून त्याच्यावरती काही उपाय करता येत नाही. हे तसे एड्स आहे हा समाजाला झालेला. वेळोवेळी हे पैत्रे बदलण्याचे काम यांनी केलेलं आहे. आणि हे धर्मग्रंथ सुद्धा जे सांगितलं जातं ते वेळोवेळी कसे बदलून टाकलेले आहे त्याचे उदाहरणं तुम्हाला मी सांगतोय. तर हे पुराण सुद्धा मोगल काळामध्ये आणि इंग्रज काळामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे भविष्य पुराण कधी कोणी लिहिलं म्हणतात? व्यासाने लिहिलं म्हणतात. आता व्यास कधी होऊन गेला म्हणतात? 5000 वर्षांपूर्वी होऊन गेला. आणि हे सगळे भविष्य पुराण वगैरे 5000 वर्षांपूर्वीच आहे. त्या भविष्य पुराणामध्ये लॉर्ड कॅनिंग आणि राणी व्हिक्टोरिया यांचा उल्लेख आहे. आता लॉर्ड कॅनिंग कधी होऊन गेला? 1858 ते 1862. आणि ती व्हिक्टोरिया कधी होती? 1858 ते 1902. बघा त्यांचे उल्लेख त्या भविष्य पुराणामध्ये. मग 5000 वर्षांपूर्वी व्यास तिथं गुहेत बसला होता, जंगलात बसला होता डोळे मिटून, आणि त्याला माहिती होतं का समोर अशा होणार आहे म्हणून?
म्हणजे हे आता लिहिलेलं आहे सगळं, यांनी सगळं हे भारूड, आणि सांगितलं जातं आम्ही 5,000 वर्ष आणि आम्ही 10,000 वर्ष, हे सगळं खोटं आहे. तर हे जे आहे पुराण लिहिलं गेलं हे शूद्रांसाठी लिहिले गेलेले आहेत, शूद्रांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला होता. का विरोध केला होता? ब्राह्मणांचं म्हणणं होतं की परशुरामाने सगळ्या क्षत्रियांचा निपात केलेला आहे, त्यामुळे पृथ्वी तलावर क्षत्रिय आता अस्तित्वात नाही, आणि त्यामुळं हा जो काही शिवाजी आहे हा शूद्र कुळाचा आहे. असल पुरावा उपलब्ध आहे त्या संदर्भामध्ये आपल्याकडे, डचांचाच तो एक आहे, त्याने पत्र लिहिलेलं आहे. तर म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. तेच काम शाहू महाराजांच्या संदर्भात सुद्धा ब्राह्मणांनी केलेलं आहे. आणि जेव्हा मग राजोपाध्यांनी ते सगळं उघडकीस आणलं तेव्हा याने प्रश्न विचारला शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाला की का रे बाबा, मी तर क्षत्रिय आहे, मग तू असा शूद्रांसाठीचे मंत्र मला माझ्यासाठी का म्हणत आहे? तेव्हा तो नारायण भट म्हटला की नाही नाही, तुम्ही पण शूद्रच आहेत म्हणे. म्हणे कसं काय शूद्र आहे? म्हणे शिवाजी महाराजांना आम्ही स्पेशल परवानगी दिली होती म्हणे, स्पेशल सवलत, सॉरी शब्द. आणि हे कोणी लिहिलं माहितीये? 2 केसरीमध्ये 2 प्रकरण लिहिलेले आहेत, लेख लिहिलेले आहेत टिळकाने सुद्धा हाच शब्द प्रयोग केलेला आहे. खास सवलत दिलेली आहे शिवाजीला, आम्ही खास सवलत दिली होती, परंतु ती सवलत त्याच्या वंशजांना लागू करता येणार नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सवलती देणारे हे कोण, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आज जे मराठे स्वतःला क्षत्रिय समजतात त्यांनी हा इतिहास थोडासा आपल्या डोक्यामध्ये घेतला पाहिजे की ज्याला सर्वोच्च मराठा तुम्ही मानता त्या छत्रपती शिवाजी महाराजांना ही ब्राह्मणी व्यवस्था जर शूद्र समजत असेल, त्यांचा भर दरबारात अपमान करत असेल, तर तुम्ही आम्ही त्यांच्या भावी कोण आहेत? प्रत्येक मराठ्याने घरी जाऊन आपली जन्मकुंडली थोडी बघितली पाहिजे. माझी जन्मकुंडली काढलेली आहे, कारण त्या काळामध्ये जन्मकुंडल्या काढल्या जायच्या. आता त्या जन्मकुंडलीमध्ये माझ्या जातीच्या पुढे लिहिलेलं आहे मराठा, आणि माझा वर्ण लिहिलेला आहे शूद्र, आणि योनी लिहिलेले राक्षस, राक्षसाचे अवलाद. ठीक आहे. तर हे आजही ते बदललेले नाहीत ना, हे त्याचं मी प्रमाण तुम्हाला मी देतोय. तर शाहू महाराजांना असा प्रचंड त्यांच्या विरोधामध्ये सगळा ब्राह्मण वर्ग उभा राहिलेला आहे त्या काळामध्ये, आणि त्यांचं नेतृत्व टिळकांकडे होतं. 1899 ते 1902 या काळामध्ये 3 वर्ष हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत होतं. त्या संदर्भामध्ये अनेक अगदी इंग्रजांच्या कोर्टापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं होतं, आणि तिथे शाहू महाराजांनी ती केस जिंकली आणि मग स्वतःचं क्षत्रियत्व त्यांनी सिद्ध केलं. परंतु त्याच वेळेला त्यांनी मनामध्ये ठाम ठरवलं होतं की हे क्षत्रिय वगैरे हे सगळ्या फालतू गोष्टी आहेत. मी राजा असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश असून मला जर हे ब्राह्मण इतका त्रास देऊ शकतात, तर मग सामान्य बहुजन समाजाची काय अवस्था असेल याचा लख प्रकाश त्यांच्या डोक्यामध्ये पडला. आणि त्यानंतर ते खऱ्या अर्थानं सोशल जस्टिससाठी आपल्याला मैदानामध्ये उतरलेले दिसतात. त्यानंतरचे शाहू महाराजांनी जे भरपूर असे निर्णय घेतले. 1902 मध्ये त्यांनी सामाजिक आरक्षण लागू केलं. ते आरक्षण मराठ्यांसहित सगळ्या जातींना लागू होतं. सुरुवातीला 50% त्यांनी आरक्षण दिलं, नंतर वाढवत 90% पर्यंत त्यांनी ते आरक्षण नेलेलं होतं. शिक्षणावर भर दिला. शिक्षण हे टूल म्हणून वापरलंय शाहू महाराजांनी त्याच्या पुढच्या काळामध्ये. शिक्षण हे खरंच शस्त्र आहे हे त्यांनी लक्षात आणलं. जसं आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो ना, फुलेंचं स्टेटमेंट सगळं तुम्हाला माहिती आहे का? तो खंड तुम्हाला अखंड त्यांचं माहिती आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्या म्हणजे ज्ञान, ज्ञानामुळे सगळी काही आपली फसगत झालेली आहे. आपली सगळी जे काही जे प्रॉब्लेम सगळे आपल्या क्रिएट झालेले आहेत ते सगळे ज्ञानाच्या अभावामुळे निर्माण झालेले आहेत, अज्ञानामुळे निर्माण झालेले आहेत. आणि हे शाहू महाराजांनी ओळखलं होतं. त्यामुळे शाहू महाराजांनी तिथून पुढचं सगळं आयुष्य शाळा उघडणे, शाळा कंपल्शन करणे. जर शाळेमध्ये बहुजनांनी आपली मुलं पाठवली नाही तर त्यांना त्या काळात 1 रुपया दंड होता. 1 रुपया वार्षिक दंड. तुम्हाला वाटत असेल 1 रुपया म्हणजे काहीच नाही. त्या काळात 18 रुपये किलो सोनं होतं, तोळा. 18 रुपये तोळा सोनं होतं त्या काळामध्ये. त्या अनुषंगाने 1 रुपयाची किंमत काय असेल याचा तुम्ही विचार करा. तर पुढे ब्राह्मणांनी तेथून शाहू महाराजांना जे टार्गेट करणं सुरू केलेलं आहे ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत सुरू केलेलं आहे.
शाहू महाराजांचा मृत्यू सुद्धा संशयास्पद आहे. त्या अगोदर त्यांना एक पत्र एका कोल्हापूरमधल्या एका व्यक्तीने त्यांना पाठवलं होतं त्यांच्या मृत्यूच्या एक 2-4 महिने अगोदर, आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला एका कटाचा सुगावा लागलेला आहे आणि ते तुम्हाला पाण्यातून किंवा पिण्याच्या कोणत्या तरी पदार्थातून विष देऊन मारण्याचा ते प्लॅन करत आहेत, असं त्यांनी एक पत्र, मी काल परवाच वाचलं पाहते, मला नाव विसरलो मी त्या व्यक्तीचं. म्हणजे त्यांच्या राज दरबारामधला एक व्यक्ती होता, त्यांनी ते पत्र त्यांना पाठवलेलं होतं. म्हणजे त्यांच्या मृत्यूचं सुद्धा आपण थोडीशी अभ्यास केला पाहिजे शाहू महाराजांच्या. तर हे जे काही वेदोक्त प्रकरण झालं याच्यामध्ये शाहू महाराजांना खूप मोलाची मदत त्या काळामध्ये जो ब्रिटिश रेसिडेंट होता त्यांच्याकडे, त्याचं नाव होतं फेरोज का काय त्याचं नाव, थोडंसं मी सर त्याचं नाव, जो ब्रिटिश नाही फ्रेझर त्यांचा शिक्षक होता, त्यांचा ब्रिटिश रेसिडेंट होता बा त्यांच्याकडे, त्याचं नाव फेरोज का असं काहीतरीच नाव आहे त्याचं, मी आता नाव थोडंसं कन्फ्युजन आहे मध्ये. तर त्याने खूप मदत केलेली होती शाहू महाराजांना, त्यामुळं तो सुद्धा ब्राह्मणवाद्यांच्या आणि ब्राह्मणांच्या टार्गेटवर आला. तुम्हाला माहिती आहे यांनी काय काय उद्योग केले शाहू महाराजांच्या विरोधामध्ये? भारतातला पहिला बॉम्बस्फोट कोणता सांगितला जातो? तो बॉम्बस्फोट सांगितला जातो तो खुदिराम बोसने केला होता, अलीपूर खटला वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे, तो सांगितला जातो. तो मला वाटतं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 1908च्या काहीतरी तो झालेला आहे. पण खरा बॉम्बस्फोट आपल्या पासून लपवला जातो. खरा बॉम्बस्फोट 21 मार्च 1908 ला होणार होता, तो झाला नाही. कुठे होणार होता? शाहू महाराजांच्या मुलगी राधाबाई अक्कासाहेब यांचं लग्न होतं 21 मार्च 1908 ला. त्या लग्नाला हा त्यांचा जो ब्रिटिश रेसिडेंट त्यांचा मित्रच होता, तर तो शाहू महाराज आणि बडोद्याचे वगैरे बरेच राजपरिवारातले लोक हे सगळे तिथे होते. त्या लग्नामध्ये बॉम्ब फोडून या सगळ्यांना एकदा संपवायचं असा कट रचण्यात आलेला होता. हे कट रचणारे होते शिवाजी क्लब नावाचा एक क्लब होता, नाव पण कोणाचं? शिवाजी महाराजांचं नाव आहे बघा. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तो 1894 तो क्लब स्थापन झाला तेव्हा शिवाजी महाराजांच्या नावे लोक काम करतायत म्हणून शाहू महाराजांनी मदत केलेली होती त्यांना बरीच. त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांना शस्त्र पुरवणे, म्हणजे त्यांचे खेळ वगैरे चालायचे, त्याला हे खूप मदत केली शाहू महाराजांनी. पण नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे देशविरोधी काम करतायत आणि ते आपल्या राज्यात राहून, मग त्यांनी त्याच्यावरती बंदी आणली. नंतर वेदोक्त प्रकरणानंतर हा पूर्ण क्लबच त्यांच्या विरोधामध्ये गेला. शाहू महाराजांनी फरमान काढलं होतं की या क्लबमध्ये एकाही बहुजनाने सहभाग घ्यायचा नाही, म्हणून सगळे जे बाकीचे बहुजन समाजातले बरेच लोक त्यामध्ये होते, सगळे बाहेर पडले, फक्त ब्राह्मण राहिलेले होते नंतरच्या काळामध्ये त्या क्लबमध्ये. तर त्यांचा दामोदर जोशी नावाचा एक कार्यकर्ता होता कोल्हापूरचाच. हा दामोदर जोशी त्या शिवाजी क्लबचा म्होरक्या होता. आणि मग आपले शाहू महाराज त्याला स्वतः चांगले ओळखायचे, त्याला दाम्या म्हणायचे ते, कारण त्याचे उद्योग त्यांना माहिती होते. हा दाम्या घरफोडी करायचा, म्हणजे लोकांचे घरं लुटणं वगैरे, कशासाठी? स्वराज्याच्या नावे, स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी मी करतो म्हणून. पण तो त्याच्या जेलमध्ये गेलेला होता 2दा तो त्या प्रकरणामध्येच. तर त्याने काय केलं, आपल्याला एक नाव चांगलं माहिती असेल, या दाम्याला शाहू महाराजांच्या लग्नामध्ये फोडण्यासाठी बॉम्ब पुरवणारा जो माणूस होता, तो जर तुम्ही ऐकला, त्याचं नाव जर तुम्हाला धक्का बसेल, त्याचं नाव होतं सेनापती बापट. हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, थोर स्वतंत्र सेनानी सेनापती बापट. या सेनापती बापटाने 2 बॉम्ब दिले होते या दामू जोशीला. कशासाठी? शाहू महाराजांच्या लग्नामध्ये फोडण्यासाठी. मी या संदर्भात जेव्हा आर्टिकल लिहिलं, ब्राह्मण आजही बदललेले नाहीत, मी जेव्हा आर्टिकल लिहून FB वर टाकलं तेव्हा खाली काय आलं, नाही तो दामोदर जोशी खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी होते आणि शाहू महाराजांना मारायचं नव्हतं, त्या इंग्रज अधिकाऱ्याला मारायचं होतं, म्हणून त्यांनी ते बॉम्ब फोडणार होते. म्हटलं इंग्रज अधिकाऱ्याला मारण्यासाठी शाहू महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये बॉम्ब कशासाठी फोडायचा होता? त्याला जर मारायचं होतं त्याला गोळ्या घालायच्या होत्या बाजूला नेऊन, किंवा अनेक त्याला संधी मिळाली असते गोळ्या घालण्याची. पण शाहू महाराजांनाही संपवायचं होतं. कारण होतं फक्त वेदोक्त प्रकरण. या वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये पुढे खूप संकटांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यातला हे खूप भयंकर प्रकरण, हे आजपर्यंत कुणाला माहिती नाहीये, पण अनेकांनी लिहिलं या संदर्भामध्ये. यदी फडकेंनी 21व्या शतकातील महाराष्ट्रामध्ये लिहिलेलं आहे ते सगळं प्रकरण, त्यांनी तर नावासहित लिहिलेलं आहे, बापट गिपट सगळे. आता मी यांनी जयसिंगराव पवारांनी पण लिहिलंय, त्यांनी एक छोटेखानीचे मी परवा वाचलं एक चरित्र शाहू महाराजांचं, पण त्याच्यामध्ये त्यांनी नावं कोणाच दिली नाही, सेनापती बापट वगैरे नावं नाही घेतले त्याने, पण यदी फडकेने लिहिलेलं आहे. तर धनंजय कीरच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे या संदर्भामध्ये, तरी वाचलं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी, की किती प्रचंड ताणामध्ये, किती प्रचंड हाल अपेष्टांमध्ये शाहू महाराजांनी आपलं कार्य पुढे चालवलेलं आहे. आपल्याला काय वाटतं ते राजे होते, त्यांना सहज शक्य होतं? नाही.
शाहू महाराज स्वतः एक पत्र लिहितात इंग्रजांना त्या काळामध्ये, इंग्रज मुंबईच्या गव्हर्नरला शाहू महाराज त्या पत्रामध्ये म्हणतात की दक्षिण महाराष्ट्रामध्ये आमचे फक्त 2च मराठ्यांची संस्थानं आहेत, म्हणजे मुधोळचे घोरपाड्यांचं संस्थान आणि यांचं एक संस्थान, आणि बाकी सगळी संस्थानं ही ब्राह्मणी आहेत. म्हणजे इचलकरंजीचं असेल किंवा आपल्या मिरजचं, सांगलीचं, हे सगळे ब्राह्मण संस्थानं, त्या औंधचं. परंतु जाणीवपूर्वक ब्रिटिश सरकारच्या विरोधातली कांड किंवा कारस्थानं ही माझ्याच राज्यामध्ये राहून केली जातात, या मागे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. त्यांचं पत्र आहे शाहू महाराजांचं, जाणीवपूर्वक त्यांच्याच राज्यामध्ये. म्हणजे उद्देश काय, किमान याच्यामुळे तरी शाहू महाराजांचं जे काम आहे मग त्यांना राज्यावरून हाकलून दिलं जाईल. खूप मनस्ताप शाहू महाराजांना सहन करावा लागलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या कार्याचं महत्व आपल्या लक्षात येईल की किती भयंकर परिस्थितीमधून शाहू महाराजांनी हे काम केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं सुराज्य त्यांनी आणलेलं आहे. त्या पाठीमागं त्यांचं खूप मोठं असं योगदान आहे. एक शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा, अश्वारूढ पुतळा ज्याला स्मारक आपण म्हणतो, तो निर्माण करण्याचं एक मोठं स्वप्न शाहू महाराजांचं होतं. त्या संदर्भामध्ये 1917 मध्ये त्यांनी एक पुण्याला एक मीटिंग घेतली होती आणि पुण्यामध्ये ते स्मारक असावं असं त्यांची अपेक्षा होती. आज जो कॅम्प मध्ये तुम्ही जर गेलात, पुण्याच्या कॅम्प भागामध्ये जे शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्हाला दिसतं, ते पुतळा तो आहे. तर त्या 1917 मध्ये जेव्हा त्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीवर ब्राह्मणांनी दगडफेक केली होती. का? त्या शिवाजीचा पुतळा इथे पुण्यामध्ये कशासाठी? परंतु शाहू महाराज खचले नाहीत. त्यांना तो पुतळा पुण्यामध्येच त्यांनी उभा करायचा होता. अहो, पुणे आज जे दिसतं ते पुणे कुणी वसवले? शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी ते पुणे वसवलेलं आहे. आणि त्या पुण्यामध्ये राहून ही पिलावळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करत होती. जेव्हा 1921 ला ठराव झाला आणि त्या पुतळ्याचं काम एका शिल्पकाराला दिलं, तेव्हा त्याच्यावर हल्ले करून, त्याला बदनाम करून अक्षरशः हाकलून दिलं या ब्राह्मणांनी पुण्यातल्या. मग करमरकर नावाचे जे काही दुसरे होते शिल्पकार, त्यांना काम देण्यात आलं, त्यांना सुद्धा तसंच बदनामीला त्रासाला सामोरं जावं लागलं. म्हणून पुण्यावरून ते मुंबईला शिफ्ट झाले आणि तिथं त्यांनी त्या पुतळ्याचं काम सुरू केलं. या दरम्यान शाहू महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा काम सुरूच राहिलं. तेव्हा जेव्हा मग 1928 साल उजडलं, शाहू महाराजांचे जे पुत्र आहे राजाराम महाराज, त्यांनी ते काम पुढे सुरू ठेवलेलं होतं की आपल्या वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. मग तो पुतळा तिथून पुण्याला आणण्यासाठी रेल्वेमध्ये एक स्पेशल बग्गी जोडण्यात आली. तिथून तो पुतळा पुण्याला आणताना 3 ठिकाणी ब्राह्मणांनी अडवला होता. 3 ठिकाणी की हा पुतळा आणायचा नाही. त्याच्यानंतर मला वाटतं पंचम जॉर्ज का कोणीतरी जो आहे प्रिन्स, तो त्या उद्घाटनाला येणार होता आणि तो उद्घाटनाला येऊ नये म्हणून त्याला पत्र पाठवले यांनी, या ब्राह्मणांनी, पुण्यातल्या ब्राह्मणांनी. आणि ज्या दिवशी तो उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्या दिवशी पुण्यातल्या प्रत्येक ब्राह्मणाने आपल्या घरासमोर कोळशाने रांगोळ्या काढल्या निषेध म्हणून आणि काळे झेंडे दाखवले. विजयी मराठा नावाचं जे वृत्तपत्र त्या काळामध्ये चालवलं जात होतं, त्या वृत्तपत्रामध्ये हे सगळे वृत्तांत आलेले आहेत. बाकी कोणत्याच वृत्तपत्रांनी त्या काळातलं सुद्धा दिलं नाही. जसं आज मीडिया करतो तसं त्या काळात सुद्धा मीडिया त्यांच्याच ताब्यात होता. पण विजयी मराठा हे शाहू महाराजांनीच एका कार्यकर्त्याला सुरू करून दिलेलं वृत्तपत्र होतं, म्हणून त्यामध्ये हा सगळा या सगळ्या बातम्या येत होत्या. हा यांचा इतिहास राहिलेला आहे आणि ते आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजावून सांगतायत. आजही शाहू महाराजांची बदनामी थांबलेली नाहीये. त्यांच्या विरोधामध्ये त्या काळापासून जे बदनामीचं चक्र सुरू झालेलं ते आज सुद्धा थांबलेलं नाहीये. आज सुद्धा ते बदललेले नाहीयेत. आजही तुम्ही शाहू महाराजांविषयी काही पुरोगामी विचार तुम्ही मीडियावर टाका, सोशल मीडियावर टाका, तुम्हाला पहा खाली कमेंटमध्ये जर ब्राह्मण आले, त्यांचे बगलवच्चे आले, तर ते कोणत्या पद्धतीने शाहू महाराजांविषयी लिहितात जरा बघा तुम्ही आज सुद्धा. त्यामुळं या ग्रुपच्या, या स्टडी ग्रुपच्या माध्यमातून शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा हा जो काही उत्सव या ठिकाणी आज महिनाभर आपण सुरू करत आहोत, या निमित्ताने माझं एकच आपल्याला सांगणं आहे की शाहू महाराजांचा खरा इतिहास, शाहू महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये करावा लागलेला संघर्ष हा समाजामध्ये गेला पाहिजे. त्यांची बदनामी करणारी जी जमात आजही या देशामध्ये अस्तित्वात आहे, त्यांना मुंहतोड जवाब या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या दिवशी आपण देऊ शकू, त्या दिवशी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सफल झाला असं मी मानेन.
मला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. जय भारत, जय जिजाऊ, जय भीम.